100 पार केलेल्या शिर्डीमध्ये 3 दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला उद्या पहाटेपासून सुरुवात होतीये। उत्सवात सहभागी होण्यासाठी भाविक विविध पालख्या शिर्डीत दाखल होत आहेत। 9 जुलैला गुरुपौर्णिमा साजरी होतीये। साईबाबांवर श्रद्धा असणारे असंख्य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिर्डीत येतात आणि उत्सवात सहभागी होतात। यंदाही गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। उत्सवासाठी साईंचं मंदिर गर्भगृह सजवण्यास सुरुवात झाली आहे। बंगळुरूतल्या साई भक्तांच्या देणगीतून विविध फुलांनी ही सजावट करण्यात येणार आहे। 8 जुलैला पारायणासाठी द्वारकामाई रात्रभर खुले राहणार आहे। तर गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशीही सकाळी 4:30 पासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। उत्सवाचा मुख्य दिवस असल्यानं समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार आहे। गुरुपौर्णिमा का फेस्टिवल को पूरा फूल का सजावट कर रहे हैं। अभी 15 साल से हम लोग ये काम करके आ रहे हैं। बाबा का कृपा से अच्छा काम पूरा ठीक से चल रहा है। अभी द्वारका माई समाधि मंदिर, गुरुस्थान, शनि मंदिर, मारुति मंदिर, चावड़ी सभी जगह पे फूल लगने वाला है। श्रद्धा आणि सबुरी त्यांचे 2 मंत्र आहेत। त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात। माणसाने माणसाशी कसं वागलं पाहिजे, मानवानी बाबांनी शिकवलेलं। गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही साईंच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत। उत्सवाची सांगता सोमवारी दहीहंडी फोडून होईल। प्रशांत शर्मासह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, शिर्डी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।